आरतीजींचं वरडणं डोक्यातून जातच नाहीये. होऊ शकतं रमा. तू एक स्त्री आहेस तर स्त्रीचा त्रास व्यवस्थितरित्या समजू शकतेस. पण खरं सांगायचं तर तू इथे असं बसून रडल्याने गोष्टी बदलणार नाही. वेळ लागणारच. पण हो, वेळेप्रमाणे सर्व काही, सगळं काही बदलेल. सगळंच. निघूया. चाळीत सगळे वाट बघताय. चल. ये आरती ये. चला आता आम्ही समजजणी मिळून आरतीची वटी भरण्याचा कार्यक्रम पार पाडू. ये. बस इथे. भीम आणि रमा कुठे आहेत? आज त्यांच्यामुळेच तर हा दिवस बघायला जिवंत आहे. वय खरंच की कुठं गेलेत ती दोघं? आम्ही इथे. हे घ्या, हे दोघं बी आलेत. बस पोरी, वय बस बस आरती. बस. आता आपण आरतीच्या वटीभरणीचा कार्यक्रम सुरू करूया. तिच्या पायाखाली मिठाई आणि फळं ठेवूया. याला संस्कार बोलतात. तिच्या पोटात वाढत असणाऱ्या मुलासाठी. आणि त्यानंतर खाणं पिणं वाजवणं नाचणं समद काय म्हणत. डॉक्टरांनी तुम्हाला मसाला खायला मनाई केली, त्यामुळं लय जेवण नाही बनवलंय. तुम्ही जेवा आणि लवकर झोपा. दादा, आनंद दादा, वहिनी, दरवाजा उघडा ना. नाही लक्ष्मी, दरवाजा नग उघडूस. लय वेळ दरवाजा वाजवल ना मग त्याला समजल आपण झोपलो म्हणून. निघून जाईल भीम. लक्ष्मी वहिनी, दादा उघडा ना दार. लक्ष्मी वहिनी. हे बघ दादा, मला माहितीये की तू आतमध्ये झोपलेला नाहीयेस. माझा आवाज ऐकतोयस. काही चूक झाली असेल तर एकदा बाहेर येऊन सांगा तरी. अशा प्रकारे रुसण्यात काय फायदा आहे? उघडा ना दरवाजा. माफ कर भीम, पण या दरवाजा नाही उघडू शकत. जेव्हा माझी तब्येत ठीक होईल तेव्हाच पण आधीसारखं होईल. आणि जर मी मध्येच मेलो तर? मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, तसं नका बोलू. आनंद दादा, वहिनी.
ऑफिसचा तुला काय फायदा होईल बाबा इथे बोलवून? हे असे किती वेळ तू मला पोलीस स्टेशनात ठेवशील? जर तुझं हे नाटक संपलं असेल तर आपण जरा कामाचं बोलूया. जाऊन त्यांचा आनंद दुःखात बदलून टाक. दुःखामध्ये म्हणजे त्यांच्या जवळचे माझ्या विरोधातले पुरावे ते पेपर्स मला मिळतील. अगदीच. आणि मी त्या भीमरावच्या चाळीतून जाऊनच पुढे घरी जाईन. आणि जाता जाता मला त्या चाळीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुःख आणि पीडा बघायची आहे. ऐकलेस? हा डेव्हिड सर, तुम्ही निश्चिंत राहा, रिलॅक्स, कारण आता सगळ्याच गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत. तुमचा प्लॅन इतका चांगला आहे, इतका सोपा आहे, तुमचा प्लॅन नक्कीच काम करेल. तुम्ही सगळे चला माझ्यासोबत. डेव्हिड सर, तुम्ही विश्रांती घ्या. चला. अरे अरे आ सगळ्यांनी आनंदाने नाचूया. ओरे हो ओरे हो ओरे हो. तुझं प्रेम आहेस माझं, प्रेम करतो मी तुझ्यावर. मी तर सांगेन मला तर प्रेम झालं होतं. हे पिऊन टाक म्हणजे मूळ पोटातच मरून जाय. आरती जी, काय झालं आरती? आरतीची थांबा. आरती, जी डेव्हिडच्या मुलाची आय बनणार हाय, तिला पुढे जाऊन त्योच उचलल जो तिच्या पोटावर पडणाऱ्या पोराचा भार, ज्याची स्वतःवर घ्यायची लायकी असल. जो हा विश्वास देऊ शकल का त्याच्या पोराचा जन्म होऊन ते मूल तुमच्यासारखंच जगल. 4-5 लोक एकत्र येऊन वटी भरण करतील तर मुलगा तुमच्यासारखा नाही होणार. बस. आता एक शब्द पण बोलायचा नाही माझ्या पोरासाठी. वरड, जेवढं मोठ्याने वरडायचं तेवढं वरड, पर त्यापेक्षा जास्त आवाज त्या टोमण्यात असेल जी लोक ह्याला देतील
तुला जीवनात पुढे जायला खूप मार्ग असतील, पण त्यापेक्षा जास्त लोक तुला थांबवायला असतील. तुमचं प्रेम प्रबळ हाय मी मानतो, पण जेव्हा हा पोर मोठा होईल ना, प्रत्येक चौकात लोक याच्या जन्मावर प्रश्न करतील, विनाकारण याला मारतील, तुडवतील. तेव्हा तुमची ममता कमी पडेल आणि त्या दिवशी तुम्ही स्वतःच विचार कराल की मी याचा गळा दाबून याला मारून का नाही टाकलं. त्यामुळे मी सांगतोय या पोराला मारून टाका. अरे हे काय बोलताय तुम्ही? आणि सगळ्यात आधी हे सांगा, तुम्ही आहात कोण? अरे हा कोण आहे? कोण आहे हा? आणि हा का बोलतोय बाळाला मारून टाका? हा डेव्हिड सरांचा माणूस तर नाही? काय तुम्ही त्या डेव्हिडचा माणूस तर नाही जो आमासने भटकवत आहे? तुम्ही मला ज्या नावाने बोलवाल मी तोच हाय. खरं तर मी आरतीच्या पोटात वाढणाऱ्या पोराचं भविष्य आहे. माझी आई बी कुणीतरी आरती सारखीच होती. लय धाडसी होती ती. मग तिने मला जन्म दिला. मग मी मोठा व्हायला लागलो. मी जिथं बी कुठं जायचो लोक टोमणं मारायचे, निंदा करत होते. कुणी बी नाही स्वीकारले. एवढंच नाही तर माझ्या आईच्या जातीतल्यांनी, त्यांच्या समाजातले समद्यांनी नाकारले. अशाच प्रकारे जशी निम्मी लोक येगळी उभी आहेत, तुमच्या जातीतली, तुमच्या समाजातली, जेव्हा आरतीचं पोर जन्माला येईल तेव्हा त्याला बी वेगळं केलं जाईल. आरतीचं पोरग बी एक थट्टा बनून राहील, जसा मी आता बनून राहिलोय. त्यामुळं कुठून बी काही सुगावा लागतो ना की माझ्यासारखा कोणता पोरगा जन्माला येणार आहे, तर मी जाऊन समजवतो. त्याच्या आईला जाऊन सांगतो की जेवढा त्रास तुम्हाला त्या पोराला मारायला होईल ना, त्याहून कित्येक जास्त त्रास तर त्या पोराला जगण्यात होईल, जसं मला आता होतोय. अरे तेच तर समजवतोय आम्ही. पर कुणाला समजल तर ना. बरं झालं तुम्ही आलासा. आता तुम्हीच हिला समजवा. खर तर ही समजून घेणाऱ्यातली नाही. कुणी बी समजवायची गरज नाहीये. आम्ही समधी एकत्र मिळून सांभाळू आरतीच्या पोराला. सोबत हाय आणि सांभाळणार हाय. आता सांभाळाल पर जीवन कुठून द्याल? संघर्ष करेन. आरतीजींचं मूल जगण्यासाठी संघर्ष करेन, एकदम त्याच प्रकारे जसे आम्ही स्पृश्य जातीचे लोक जगण्यासाठी संघर्ष करतो. जात आम्ही तर कोणत्या जातीत मोडतच नाही. काय छोटी जात, काय मोठी जात. तुमच्याकडे तर नाव हाय आणि त्याच्यासोबतच संघर्ष करायला जमीन बी हाय. आमचं तर नावच खराब हाय. तुमच्याकडे एक ध्येय हाय, तुमच्या जाती संघ लढायचं, त्यांच्याकडे अधिकार मागायचा. आम्ही कुणा संघ लढू, कुणाकडे अधिकार मागू? तुमची तर ओळख हाय आणि तिला मिळवायची हाय. आमची तर काय ओळखच नाही हाय.
आम्ही तर याचीच लढाई लढतोय की आम्हाला जगण्याचा अधिकार होता का नव्हता. मी जन्माला तर घालणारच. मग काय बी झालं तरी चालेल. ज्याला जे करायचं ते करा, पण मी या मुलाला जन्म देणारच. आणि कोणी पण माझ्या पोराला इजा पोचवायचा प्रयत्न केला ना तर मी स्वतःचा जीव देईन. आणि मी पोराला जन्म देऊन बघतेच की कसं माझं पोरग एका सामान्य पोरासारखं जीवन नाही जगू शकणार. मी तुम्हाला कसं समजावू. नको समजावू. जा तुम्ही जा. जर तुमची पण आई माझ्यासारखी होती ना, मग जा तुम्ही. तुम्हाला तुमच्या आईची शपथ. जास्तीत जास्त हेच होईल ना की माझं मूल पण तुमच्यासारखं आयुष्य जगेल. ठीक आहे, मग चला माझ्या संग. आम्ही लोकांनी मिळून एक वस्ती बनवली आहे. हा समाज या जातीतल्या लोकांपेक्षा लई लांब. तिथंच एकमेकांचं दुःख वाटून घेतो, हसतो, रडतो. माहितीये तिथं माझ्यासारखी लई पोरं आहेत आणि तुमच्यासारखी कित्येक आया. हे बघा, मला असं वाटतं की तुम्ही इथून गेलं पाहिजे. जे काही असेल ते आम्ही सर्व मिळून सोडवू. वय तुम्ही जावा, आम्ही समधी मिळून याचा सामना करू. ठीक आहे, मर्जीच्या विरुद्धात नाही जाणार, पण मुलाला मारणं बरोबर होतं हेच समजावायला आलो होतं. समजा खरं माहीत असून सुद्धा तुम्हाला वाटतंय की या पोराला जन्म दिला पाहिजे, मग ठीक आहे, यो तुमचा अधिकार आहे. पण एक रस्ता तुमच्यासाठी सतत सुरू राहील. कवा आयुष्यात वाटलं ना की जगायला अडचण आहे, तर या काठीवरचं हे घोंगड काढ, वड आणि इकडनं निघून जा. म्या भेटल. जसं आम्ही राहतो तसं तोला बी ठेव आणि माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. इथनं निघण्यातच तुझं आणि या समद्यांचं भलं आहे.